अगदी कुरकुरीत केळ्याचे वेफर्स. हेच वेफर्स घरी कसे बनवायचे ते पाहूया. रेसिपी अगदी सोपी आहे आणि हे केळ्याचे वेफर अगदी झटपट तयार होतात. भरपूर जण हे वेफर घरी बनवतात, पण ते अगदी विकतरी मिळतात तसे होत नाहीत. तर आज आपण विकतरी मिळतात तसे केळ्याचे वेफर कसे बनवायचे ते पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी केळ्याचे वेफर बनवण्यासाठी केळी कोणती वापरायची ते पाहूया. तर भरपूर जणांना वाटतं की हे वेफर जी साधी केळी असतात ती जेव्हा कच्ची असतात त्यापासून हे वेफर्स बनवले जातात. पण हे वेफर्स त्यापासून बनवले जात नाहीत. तर हे केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी अशी छोटी केळी वापरली जातात, जी मध्ये अशी जाडसर असतात आणि या केळ्यावर अशा रेषा असतात. अशी कच्ची केळी आपल्याला केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी वापरायची आहेत. तर आता आपण या केळ्याचे साल काढून घेऊया. त्यासाठी केळ्याच्या दोन्ही बाजूंनी थोडं कापून घेऊया, म्हणजे आपल्याला साल काढायला सोपं पडेल. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने केळ्याच्या सालीवर अशी चीर देऊन घेऊया. अशा पद्धतीने 4 ते 5 चिरा देऊन घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही साल काढून घेऊया. केळ्याचे वेफर्स बनवताना सर्वात अवघड गोष्ट म्हणजे केळ्यावरची साल काढणं. केळ्यावरची साल काढण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. तर उरलेल्या 5 केळ्यांचे सुद्धा मी साल काढून घेते. तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलंय. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. सोबत अर्धा चमचा हळद घालूया. त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. आता हे केळ्याचे वेफर आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे असतात. तर तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे, फार गरम करू नका. तर तेल गरम झालंय. तर आता आपल्या सर्वांच्या घरामध्येच बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी असा स्लायसर असतो. याच्याच मदतीने आज आपण केळ्याचे वेफर बनवूया. तर कढईच्या वर असा स्लायसर धरूया आणि या पद्धतीने केळ्याचे वेफर्स पाडून घेऊया. जर तुमच्याकडे असा स्लायसर नसेल तर सुरीने केळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि ते तेलामध्ये घाला. तर जेव्हा तेलामध्ये आपण केळ्याचे वेफर्स पाडतो तेव्हा ते कढईच्या तळाला न बसता लगेचच वर येतात, म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे. तर हे वेफर्स बनवण्यासाठी कढई पसरट वापरा, म्हणजे केळ्याचे वेफर एकमेकाला चिकटत नाहीत आणि एकसारखे तळले जातात. आणि अगदी मंद आचेवर आपण हे केळ्याचे वेफर्स तळून घेणार आहोत. लगेचच आपण यामध्ये बनवलेलं हळद व मिठाचं पाणी घालूया. तर एक चमचाभर यामध्ये पाणी घाला. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करू नका. जर तुम्हाला यामध्ये हळद व मिठाचं पाणी घालायचं नसेल तर केळ्याचे वेफर्स पाडल्यावर यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घाला. याच पद्धतीने वेफर्स तळून घ्या. तर इथे वेफर्स तळून झालेत. असे कुरकुरीत वाटू लागले म्हणजे वेफर्स व्यवस्थित तळलेत. आता हे वेफर्स झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊया. अशा पद्धतीने झटपट केळ्याचे वेफर्स घरच्या घरी तयार झालेत. तेही अगदी कुरकुरीत व कमी तेलकट. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.